कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची ओळख सांगा। आम्ही दिव्याचे पालक आहोत। आणि आता कंप्लेंट नोंदवून घ्या आणि इथून पुढे मुलीच्या बाबतीत जरा सावध। हो मॅडम। साहेब, या खोंडाला आत टाकू का? नुसतं आत नको टाकू, त्याला आपला चांगला पाहुणचार द्यायचा। हो साहेब। याला असं सोडू नका। नाबालिक मुलीच्या शोषणाचे जेवढे दावे असतील तेवढे ठोकाय। तुम्ही काळजीच करू नका मॅडम, आता आमच्या ताब्यात आलाय। थोड्याच वेळात त्याचा आवाज कलेक्टर ऑफिस पर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेऊ आम्ही। चिंचुके चल चल, तुम्ही सगळे पण जा, जबाब नोंदवून घ्यावा लागेल। बाबर, सर, आज जे काही घडलं ना त्याचा खरंच खूप त्रास होतोय मला। मुली जर शाळेत सिक्युअर नसतील तर आणखी कुठे असणार आहेत? खरंच आहे। आणि असं पण पोलीस जरी असले तरी ह्या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही ऍक्शन घेणार कशी? मुलींनी ना आता स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे, कारण या लोकांच्या वासनेचा राक्षस इतका मोठा झालाय की त्यांना जर मारायचं असेल तर दुसऱ्या कोणी उभं राहून फायदाच नाहीये। जिच्यावर तो अत्याचार करू बघतोय ना त्याच मुलीने त्या राक्षसाचा अहंकार ठेचला पाहिजे। मॅडम मॅडम, हा व्हिडिओ बघितला का? का रे, कसला व्हिडिओ? अहो, मॅडमनी जी दिंड काढली ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। होऊ दे की, तू का घाबरतो एवढा? अहो साहेब, तसं नाही, पण काही लोकांचं म्हणणं ही दिंड काढली ही करेक्ट आहे, पण त्यातल्याच काही लोकांचं म्हणणं आहे की हे चुकीचं केलंय। मॅडमनी कायदा हातात घेतलाय। कायदा हातात घेतलाय? अर्जुन, अरे इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, आणि कितीही काय झालं तरी त्याचा गुन्हा अजून कायदेशीररित्या प्रूव्ह झालेला नाहीये। हो, पण मग आपण शिक्षा तरी कुठे केली त्याला? आणि गुन्हा सिद्ध करायचं म्हणाल तर तो होणारच आहे। आता त्याचा अहंकार टेचणं जास्त गरजेचं होतं ना? बरोबर आहे, आणि कायद्याचा मान आपण सगळेजण ठेवतो। अपर्णा मॅडमनी पण ठेवलाय। आणि मला एक सांग, त्या शिक्षकाबद्दल अपर्णा मॅडमनी काय निर्णय घेतलाय? नाही, तसं नाही, ते अगदी बरोबर आहे, पण त्याला ज्या पद्धतीने आपण इथपर्यंत आणलंय ते जर चुकीचं आहे असं लोकांना वाटत असेल तर मग ठीक आहे, वाटू दे, मग आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ। मला नाही वाटत की अपर्णा मॅडमनी काही चुकीचं केलं। अपर्णा मॅडम, आज जे काय झाले ना ते अभिमानास्पद आहे। मला तरी त्याचा अभिमानच वाटतो। आणि मला नाही वाटत लोक यावर काही आक्षेप घेतील, आणि जरी घेतला आणि मला जाब विचारला तर माझ्याकडे पुरावे आणि उत्तर तयार आहे। मला फक्त एवढंच वाटतं की लोकांनी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट नको करायला, कारण त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाही। अप्पे, तू अजिबात काळजी करू नकोस। आपल्या कुटुंबासाठी मी खंबीर आहे। तू जे काही केलेस बरोबरच केलेस। थँक्यू। बरं चला, उशीर होतोय, आपण निघूया का? हो, बरं आर्या, बाकी सगळे प्रोसेस पूर्ण कर। येस सर। चिंचुके, लक्षात ठेवा, आवाज कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचला पाहिजे। साहेब, याला सुट्टी देत नाही बघा। चल। अमोल, आजच्या गोळ्या सगळ्या वेळेवर खाल्ल्या ना? आता ही ना जेवणा आधीची करा, आणि बी पण ठीक आहे। तुला आज दिवसभर काही त्रास नाही ना रे झाला? नाही मोठी मा, आय एम स्ट्रॉंग। अमोल, एवढा धीर कुठून येतो रे तुझ्यात? मला कळल्यापासून माझं कशात लक्ष लागत नाही। अगं मोठी मा, तू किती काळजी करतेस? मी आजारी असलो तरी तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी घ्यायला। हो, आम्ही सगळे आहोतच तुझी काळजी घ्यायला, पण अमोल आपल्याला ना लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन यावं लागेल। पण का मोठी मा? आपल्याकडे तर औषध आहेत ना? हो, औषधं आहेत आपल्याकडे, पण पुढच्या काही टेस्ट कराव्या लागतील आपल्याला, त्याप्रमाणे डॉक्टर काय म्हणतात ते बघायला लागेल, आणि औषधं बदलून दिली तर ती पण आणावी लागतील ना आपल्याला। हो मोठी मा, पण डॉक्टर तर म्हणले की माझ्याकडे फक्त 2च महिने। मला तुला किती वेळा सांगितलं रे,
असं नाही बोलायचं सारखं सारखं. आणि तुझी आत्ताची जी ट्रीटमेंट चालू आहे ना, त्याने तुझ्या तब्येतीत लवकर सुधारणा होणार आहे. मोठी मा, अगं मी जर डॉक्टरकडे गेलो तर शाळा चुकेल ना, मग माझ्या मा आणि बाबाला कळेल. हो, त्याचा पण विचार करून ठेवलाय मी. तू नको काळजी करू, मी बघते. हा, फक्त आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया. हो मोठी मा. अमोल, तुझ्या मा बाबाला काही शंका तर नाही आली ना रे? नाही ग मोठी मा, तू काही काळजी करू नकोस. मी त्यांना अजिबात त्रास देणार नाही असं ठरवलंय. अमोल, तुझी ट्रीटमेंट तर चालू राहीलच, पण तू मा बाबा सोबत राहा. त्यांना तुझी गरज आहे ना, आणि तू पण त्यांच्या सोबत राहशील तर तुला पॉझिटिव्ह वाटत राहील बाळा. हो, मला त्यांना खूप वेळ द्यायचा आहे, त्यांच्या बरोबर राहायचंय, कारण माझ्याकडे आता वेळ नाहीये ना. अमोल बाळा, प्लीज ना, उगाच असं बोलून स्वतःला कमकुवत नको ना ठरवू. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? हो. आमचा अमोल एकदम स्ट्रॉंग आहे, हो ना? हो मोठी मा. अरे, तू त्यांना वेळ दिलास ना तर त्यांना शंका नाही येणार, आणि आपली ट्रीटमेंट पण व्यवस्थित चालू राहील ना, म्हणून म्हणलं मी. हो, सॉरी मोठी मा. शहाणा माझं बाळ. मोना, ए मोना, काय हो? जेवणाला किती वेळ आहे अजून? अहो, अजून वेळ आहे, पण तुम्ही एवढ्या लवकर का विचारताय? मोना, अगं भूक लागल्या मला. एकतर वैतागलोय मी ऑफिस मध्ये. हो, थांबा जरा, मी आवरतेय. मी एक काम करू का, तोपर्यंत तुम्हाला काहीतरी खायला देऊ? नाही, नको, भूक मोड होईल माझी. अरे दिप्या, भूक लागली तर वाईट खाऊन घे की थोडस. नाही, नको विनायकराव, आत्ता काय खाल्लं तर परत जेवणाच्या वेळी जेवण जात नाही त्याला. जेवण डायरेक्ट आपण. हा, ते मोनाला आज यायला लागतोय कारण रुपाली नाही ना. रुपाली असती ना तर आतापर्यंत दोघींचा स्वयंपाक झालाच असता कवा. पण रुपाली गेलेत कुठं? बापू त्या छोट्या सरकारांबरोबर त्यांच्या खोलीत आहेत. मोठी मा, मी चित्र काढतो. रुपाली, काय हो बापू, काही काम होतं का? नाही, काय खास काम नव्हतं, फक्त स्वयंपाकात जरा मदत करायची होती ना मोनाला म्हणून. हा, खालीच निघाली स्वयंपाक करायला. मोना, मी आहे खाली. हा, हो. बापू, बघितलं का कसं डोळं झाकून दूध प्यायचं चाललंय? या रुपाली त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही. काय बोलतोयस दीपे तू? अहो बापू, अमोल आल्यापासून त्यांच्या सोबत होता. इतर वेळी अमोल शाळेत आला की आपल्या सोबत वेळ घालवायचा. अरे दिप्या, ऑफिसमध्ये एक डोक्याला ताप असतो, परत त्यातनं घरी येऊन हे नको ते विषय कशाला घेतोस डोक्यात? हा, अरे कालच रुपाली म्हणली होती ना की तिला अमोलचा सहवास पाहिजे म्हणून. अहो, नाटकायची सगळी विनू बाबा. तुम्ही दोघं जण आहे ना, लय बोल आहे. उगा माणूस बोललं की लगेच विश्वास ठेवायचा, पण मी नाही यांच्यावर असा विश्वास ठेवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.